आक्रोश जनशक्ती संघटना आणि संविधान रक्षक यांच्या संयुक्त विद्यमानं तहसील कार्यालय वरुड येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं। या आंदोलनामध्ये प्रामुख्यानं वरुड शहरातील तहसील कार्यालय चौकाला संविधान चौक असं नाव देण्यात यावं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयावर डिजिटल बोर्ड लावण्यात यावा, चौकातील सेल्फी पॉइंटसाठी मंजूर झालेल्या निधीमध्ये नागपूर येथील संविधान चौकाप्रमाणे देखाव तयार करण्यात यावा, नगर परिषदेच्या हद्दीतील निकृष्ट झालेल्या कामांचे थर्ड पार्टी ऑडिट करून संबंधित दोषी कंत्राटदारांवर कार्यवाही करावी, एकदरा येथील गोठ्यांना लागलेल्या आगीत झालेल्या नुकसानाचे अनुदान तत्काळ देण्यात यावं, या सर्व मागण्या घेऊन आंदोलन करण्यात आलं आणि सर्वांच्या साक्षीने संविधान चौकाचे फलक लावण्यात आले। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेला 2 दिवसात डिजिटल बोर्ड लावण्याचे आश्वासन उपस्थित अधिकाऱ्यांनी दिले। प्रलंबित मागण्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पूर्णत्वास नेण्याचं लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं। दिलेल्या अवधीत प्रलंबित मागण्यांना पूर्ण केले नाही तर संघटनेतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा आक्रोश जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुशील भाऊ बेले यांनी दिला। यावेळी आक्रोश जनशक्ती संघटनेचे महिला पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते आणि संविधान प्रेमी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूज करता मोर्शी प्रतिनिधी सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट।